जशी आपण सोयाबीन पेरली त्यासोबत तण उगवायला चालू होऊन जाते आणि जेवढ्या सपाट्यानं आपली सोयाबीन नाही उगवत त्याच्यापेक्षा सपाट्यानं तर आपलं तणच वाढत जाते. तर आपल्याला त्या तणाला थांबावं लागते आणि सोयाबीनला वरती उचलावं लागते. म्हणजे सोयाबीनची वाढ चांगली झाल्या पाहिजे याच्यासाठी आपल्याला त्यात मारावं लागते निवडक तणनाशक. उगवणीनंतर वाला सोयाबीनच्या तणनाशकाची निवड करताना तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागेल की तुमच्या शेतामध्ये कोणतं तण उगवलेलं आहे, त्यावरूनच तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणतं तणनाशक मारायचं हे ठरवू शकता. असंच बेअंदाजी कोणते तणनाशक घेऊन जायचं आणि कोणते मारून द्यायचं असं नाही करायचं कधी. आणि असंच तणनाशकाची निवड करायची जेणेकरून तुमच्या मुख्य पिकाला कमीत कमी शॉक बसेल. जर तुमच्या शेतामध्ये केन्या असा दिसतो तो किंवा लई, त्यालाच लवाड म्हणते, जर तुमच्या शेतामध्ये हे दोन तण नसेल तर तुम्ही प्लेन ओडीसी मारा. म्हणजे याच्यात कोणतीच औषध तुम्हाला मिक्स करायची गरज नाही. 40 ग्राम प्रति एकराचा डोस आहे, त्यानुसार तुम्ही मारू शकता. 40 ग्रामचं पण एक पॅक येते याचं. आणि हे ओडीसी तुम्ही जे सोयाबीनसोबत मिश्र पीक पेरता त्यावर पण चालते, म्हणून हे सर्वात जास्त कास्तकारांची पसंती आहे. सोयाबीन सोबत हे ओडीसी तुरीवर पण चालते आणि भुईमुंगवर पण चालते आणि गवारच्या शेंगावर तर लेबल क्लेम आहे. यासोबत बाकी पिकांवर पण कास्तकारी औषधी मारते, तर ते थोडंसं पाहून मारून घ्यायचा. फक्त लेबल क्लेम आले मी तुम्हाला सांगून दिलेले. आणि हे जे ओडीसी आहे या खोक्यामध्ये 2 पॅक येते. एका याच्यात शेवड्या असते आणि एकाचं स्टिकर सारखं असते. ते एकच आहे, एकच ओडीसी आहे. फक्त हेच तुम्हाला तुमच्या शेतामध्ये मारायचं आहे जर तुमच्या शेतामध्ये लवाड किंवा केन्या नसेल तेव्हा. बाकी दुसरी औषध याच्यात टाकू नका. आणि जर का तुमच्या शेतामध्ये केन्या असेल आणि लवाड नसेल तर तुम्हाला फक्त ओडीसी मारून चालणार नाही, याच्यामध्ये क्लोबिन टाका लागेल जेणेकरून तुमचा केन्या पण चांगला मरेल. एका एकराचं ओडीसीचं पॅक येते, त्यासोबतच 7 पंपाचं म्हणजे एका एकराचं क्लोबिनचंही पॅक येते. एक तर डब्बे येते नाही तर पाऊच येते. फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की या ओडीसीमध्ये जर तुम्ही केन्यासाठी औषधी टाकत असाल म्हणजे क्लोबिन जर याच्यात तुम्ही टाकत असाल तर ते सोयाबीनसोबत जे आपण दुसरं मिश्र पीक पेरतो त्याच्यावर नाही चालत. म्हणून जर तुमची माडी सोयाबीन असेल तेव्हाच केन्यासाठी तुम्ही औषधी टाका त्याच्यात. माडी सोयाबीन म्हणजे नुसतं सोयाबीनच पाहिजे, म्हणजे त्याच्यात आंतरपीक नाही पाहिजे, तेव्हाच तुम्ही हे क्लोबिन टाकून ओडीसी मारू शकता तुमच्या सोयाबीनमध्ये. कारण की ते आपण मारताना तुरीवर उडेलच, तर त्यामुळे तुरी पण मरू शकते. तर त्याच्यावर क्लोबिन नका मारू, कारण की क्लोबिन तुरीवर चालत नाही. फक्त क्लोबिन सोयाबीनसाठी चालते, त्याच्यात दुसरंच कोणतं पीक नाही पाहिजे, तेव्हाच तुम्ही क्लोबिन टाकून हे ओडीसी मारा. हे जे क्लोबिन आहे हे केन्यासाठी चांगलं काम करते. केन्या स्पेशलिस्ट आहे हे. जर का तुमच्या सोयाबीनच्या शेतात केन्याचा आहे आणि तुम्ही असा विचार करू राहिले की फक्त क्लोबिनच मारून देऊ कारण की स्वस्त आहे ते हे आणि त्याच्यात ओडीसी नाही टाकू, फक्त क्लोबिनच मारू, तर असं नाही चालत. कारण की त्याच्यात दुसरं तण राहते. एका कास्तकारानं असंच करून पाहिलं होतं की फक्त केन्याचा आहे म्हणे मावा शेतामध्ये, तर सोयाबीनमध्ये फक्त क्लोबिन मारलं होतं, तर त्याच्यानं तेवढा रिझल्ट नाही. त्याच्यानंतर त्याला ओडीसी माराच लागलं. म्हणून कधी फक्त हे मिक्स करायसाठी बनला आहे तर फक्त ओडीसीमध्ये हे क्लोबिन मिक्स करूनच मारा आणि तुरीवर नका मारू. मेन गोष्ट म्हणजे क्लोबिन. आणि जर का तुमच्या शेतामध्ये लवाड आहे आणि केन्या पण आहे तर त्याच्यासाठी एक औषध येते, BSFचीच येते, बासाग्रान म्हणून. ते आपल्याला ओडीसीमध्ये टाका लागते. त्या दोन्हीचा फवारा तुम्हाला तुमच्या शेतामध्ये मारून द्यावा लागते जेणेकरून लवाड पण नष्ट होईल. आणि आपलं हे बासाग्रान जे आहे हे लवाड आणि केना हे दोन्ही मारते. तर याच्यात तुम्हाला क्लोबिन वगैरे टाकायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही बासाग्रान आणि ओडीसी हे मिक्स करून मारून द्या. एका एकराचे पॅकेट यायचे ते थोडंसं डोजेस पाहून मारून द्या. आणि खास गोष्ट म्हणजे अशी आहे की हे जे बासाग्रान आहे हे सोयाबीन सोबत तुरीवर पण चालते. म्हणजे तुरीमधल्या पण केन्या आणि लवाड हे मारते. याचं असं लेबल क्लेम नाही आहे की हे तुरीवर चालते, फक्त सोयाबीनसाठी लेबल क्लेम दिलेला आहे यांनी. पण लोक मारत आहेत तुरीवर आणि तुरीवर पण याचा रिझल्ट चांगला आहे, तुरी मरत नाही याच्यानी. तर थोडीशी विचारपूस करून हे थोडंसं सोयाबीन आणि तुरीवर दोन्हीवर मारू शकता तुम्ही. आणि लवाड आणि केन्या पण मारू शकता. ओडीसीमध्ये मिक्स करूनच मारायचं आहे हे. असं अलगून जर तुमच्या शेतामध्ये फक्त लवाड किंवा केन्या असेल तर हे पूर्ण बासाग्रान एकटं मारायचे औषध नाही आहे, ते फक्त मिक्स करायसाठीच बनले आहे. म्हणून ते ओडीसीमध्ये टाकून मारा. असं सिंगल नका मारू. जर तुम्ही सिंगल मारला तर ते केन्या वगैरे मरून जाईल, पण बाकी त्यांना उगल. म्हणून थोडंसं आपण काय करायचं, ओडीसीमध्ये मिक्स करूनच मारायचं. आता तुम्ही म्हणाल की मी एवढ्या वर्षापासून मारू आलो तणनाशक, कोणचंही तणनाशक मारू आलो किंवा ओडीसी मारू आलो किंवा कोणचंही तणनाशक मारू आलो, तर एवढा चांगला रिझल्ट नाही येत. तणनाशकचा चांगला रिझल्ट घ्यायसाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की जे रुंद पानाचे तण असते ते 2 किंवा 3 पानाचे असते, त्याच अवस्थेमध्ये तुम्हाला तणनाशक मारावं लागते. आणि त्यासोबतच जे गवतवर्गीय तण असते ते पण 2 किंवा 3 इंची असले तेव्हाच तुम्हाला तणनाशक मारून टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तणनाशकचा चांगला रिझल्ट भेटेल. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे की
जमिनीत चांगला ओलावा असला पाहिजे, तेव्हाच या तणनाशकचा चांगला रिझल्ट भेटते. आणि त्यासोबतच कोणते तणनाशक कॉन्टॅक्ट हर्बिसाइड असते, तर तुम्हाला याचा बारीक फवारा मारायचा कट नोझल वापरून आणि जास्तीत जास्त पाण्यामध्ये टाकून तुम्हाला फवारा मारायचा, जेणेकरून प्रत्येक तणावर आणि प्रत्येक तणाच्या पानावर बारीक बारीक असते, 2-3 इंची असते, त्या तणावर पण पूर्ण याच्यावर फवारणी गेल्या पाहिजे. म्हणून आपण काय करायचं, कट नोझल वापरायचं आणि जास्तीत जास्त पाणी फवारणारं आणि बारीक थेंबाचं पाणी फवारणारं जे नोझल आहे तेच वापरायचं आहे. किंवा तुम्ही 2-3 नोझलवाला असं जास्त फोर्सवाला बॅटरीवरचा पंप वापरा, जेणेकरून चांगली अशी तुम्हाला दाट फवारणी मिळेल. आणि हळूहळूच तुम्हाला फवारणी मारायची आहे. आणि जवळपास प्रत्येकच कंपनीचं असं म्हणणं आहे की तणनाशक मारताना तुम्हाला जवळपास 200 लिटर पाणी एका एकरात मारायचं आहे. जसे आहे ओडीसीचं 40 ग्राम प्रति एकरचा डोस आहे, तर या 40 ग्राम ओडीसी सोबत तुम्हाला जवळपास 200 लिटर पाणी एका एकरात पडल्या पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे, म्हणजे पूर्णच तणाला मारत नाही. सोयाबीनमधून तणनाशकाला निवडून तण मारा लागतं, म्हणून हे औषध थोडीशी कमी पॉवरफुल राहते आणि पूर्ण तण झोपत नाही. काही औषधं काय करते, तणाची वाढ थांबवून देते, जेणेकरून आपली सोयाबीन वरती वाढेल. सोयाबीनच्या वाढीवर याचा काही परिणाम नाही पडत, त्यामुळे आपली सोयाबीन वरती येऊन जाते, तण खाली राहते, तर आपल्याला उत्पन्न चांगलं होऊन जाते. एकदा सोयाबीन वाढून गेली तर ते पूर्ण दाटून जाते, जेणेकरून मग तण जास्त वरती येतच नाही. तर असं मनात ठेवूच नका की फक्त वावरात सोयाबीनच दिसन, तण दिसणार नाही. तण पण थोडंसं पिवळं पडून तसंच वाढ थांबून नाही दिसची. आणि मी तुम्हाला ओडीसी यासाठी सांगितलं कारण की याच्यानं जास्त सोयाबीनवर शॉक नाही बसत. नाही तर बाकी जे तणनाशक आहे त्याच्यामुळे आपल्या सोयाबीनवर शॉक बसतो आणि तिची वाढ पण थांबते, तर तसं नाही झालं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला ओडीसी सांगितलं आहे. आणि याच्यानं पण कुठं जर पाऊस कमी असला तर थोडासा शॉक बसतो, तर तेवढं चालून जाते, जास्त नाही बसते त्याच्यानं शॉक. नाही तर बाकी औषधीन डायरेक्ट मेल्यासारखी सोयाबीन होऊन जाते, त्याच्यानंतर वळतं वाढते, तर तेवढा काही आपला शॉक द्यायचा नाही आहे. म्हणून ओडीसी मारा, डोस वगैरे बरोबर पाहून मारून घ्या, कारण की हे तणनाशक आहे आणि आपलं पीक मोठं झाल्यावर आपण मारतो, थोडंसं सांभाळून मारा, विचारपूस करून मारा. आणि त्यासोबतच मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्ही तुमच्या शेतात कोणतं तणनाशक मारता, कोणतं तणनाशक तुम्हाला आवडते आणि दरवर्षी तुम्ही कोणतं मारता, आणि कोणतं तणनाशकचा रिझल्ट चांगला आहे, आणि कोणत्या तणनाशकांना कोणतं तण मरते ते पण थोडं सांगून देतात. कारण की तणांमध्ये आता रेजिस्टन्स तयार होत आहे, कोणत्या एरियामध्ये कोणतं तण मरतच नाही, तर कोणत्या तणनाशकांना कोणतं मरते ते सांगून द्या थोडंसं.